शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला आज काही नवीन आलेले कोंब मी ऊसाचे दाखवून देणार आहे. तर हे बघा, ह्या जागेवर बघा, हे नवीन आलेलं आहे. हे एक कोंब आहे, हे एक आहे. मागचे 6-7 दिवस झाले आपण जेठा कोंब काढण्याचं काम केलं आणि ह्या 7 दिवसामध्ये हे आलेले असतील थोडे थोडे बारीक, पण जेठा कोंब खुडल्याच्या नंतर ह्यांना जास्त ताकद मिळाली आणि लवकर वर आले. तर शेतकरी मित्रांनो, हे जे पुन्हा आणखीन काही कारण आहेत. चांगल्या प्रकारे हे जे फुटवा मिळाला बघा, हे ह्या कडीच त्या कडीचा तुम्हाला फुटवा कसा दिसतो हे बघा अगोदर. ह्याचे कारण आहेत किंवा तुमची जमीन एकदम चांगली असली पाहिजे, माती सुदृढ असली पाहिजे आणि त्याचे काय फायदे आहेत हे मी तुम्हाला दाखवून देतो. तर आज बघा, ही आपली जमीन आहे. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आपण AI टेक्नॉलॉजीनं ऊस शेती करतो. ह्या जागेवर मी आता पूर्ण आपण ठिबकद्वारे खताचं शेड्यूल असते, फॉस्फरिक ऍसिड असते, कॅल्शियम नायट्रेट 13-0-45 असन, ऑर्गॅनिक कार्बन असन, होमिक ऍसिड असन, बायोझाईम असन, हे सगळं आपण इथं सोडलेलं आहे. तर त्याच्यानंतर ही माती तुम्हाला मला आज दाखवून द्यायची किंवा आपल्या जमिनीतली माती कशी इथं तुम्ही इथं जवळ दर्शक तुम्हाला दाखवून देतो. हे बघा, हे आपल्या जमिनीतली माती कशी बघा. हे बघा, हे बघा, हे लक्ष देऊन माती बघा, एकदम मोकळी खळखळ, बिलकुल जसं काय पत्ती आहे. आणि हे जर अशा प्रकारे जर आपल्या जमिनीतली जर माती असेल तर ह्याला आपली सुपीक माती समजायचं आणि ह्या मातीतला सेंद्रिय कर्ब हे एकदम चांगला असतोय. आता एकाच जागेवर नाही तर इथं पण बघा, बघा कसं उकरतंय सहज हाताने. आणि आता या इकडं आल्यावर पण मी तुम्हाला दाखवून देतो दुसऱ्या जागेवर पण. हे पहा, ह्या जागेवर पण बघा कशी माती निघते तर. आणि ह्याचे काय फायदे आहेत हे पण मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर हे बघा, ही माती ठिबकचा वापर केला आणि खताचं नियोजन, पाण्याचं नियोजन एकदम चांगल्या प्रकारे. आणि आता ह्या बाजूला अशी माती आहे आणि इकडे बघा, इकडे लगेच कोरडी माती आहे. ही कोरडी माती आपल्या शेतातली. ह्या जागेवर पाणी सुद्धा येत नाही बघा, पहिल्यापासून पाणी आलेलं नाही ह्या ह्या जागेवर. इथं सगळं जे आपण पाणी असन, खत असन, सगळं आपण ऊसाच्या मुळाच्या कक्षामध्ये देतो इथं बुडाला ह्याच्या. तर त्याच्यामुळे ही माती इथलची एकदम सुपीक माती झाली. बघा इथं काही तुम्हाला मी दाखवून देतो ही माती. तर ही माती सुपीक कशामुळे झाली आणि आपल्या मातीत सुपीकता ही कशासाठी गरजेची आहे हे मी तुम्हाला सांगतो. तर शेतकरी मित्रांनो, माती जर आपली सुपीक असेल तर आपल्या पिकाची वाढ ही लवकर होती जोमदारपणे. पुन्हा आणखीन माती जर आपली जर मोकळी जर असेल, आता ही जी आमची जशी माती आहे अशी माती जर आपली जर मोकळी असेल तर आपले जे मुळं आहेत, आपल्या ज्या ऊसाच्या मुळ्या, ह्या मुळ्या एकदम खोलवर जातात आणि मजबूत वाढत येतं खाली बुडाला जाऊन. आणि पाण्याचा जे निचरा आहे ह्यो बी चांगला होतोय. त्याच्यामुळं मुळ्या कुजत नाहीत. पाणी जर आपलं जर साचून राहिलं आपल्या पिकामध्ये तर त्या मुळ्या कुजत असतात जागेवरच. त्याच्यामुळं जर समजा पाण्याचा निचरा जर योग्य प्रमाणे जर झाला तर मुळ्या पण कुजत नाहीत. पुन्हा आणखीन खताचा पण आपला योग्य उपयोग होतोय आणि आपलं उत्पादन वाढण्यासाठी मदत होत असते. पुन्हा आणखीन जर समजा मुळ्या जर आपल्या चांगल्या असल्या तर आपले जे किडे आहेत, रोगराई हे तर ते रोग पण आपल्या पिकाला लागत नाही. तर माती जर आपली एकदम सुपीक असेल तर नक्कीच तुमच्या पिकामध्ये हे बदल झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणखीन बघा, इकडं आपण ह्या जागेवर पण आता इकडं आलोच बोलत इथं पण बघा माती कशी इथं. ठीक आहे, माती लय भारी झाली राव. इथून माग कवाच आपल्या जमिनीमध्ये अशी माती होत नव्हती, पण मला हे एक नवीन अनुभव आम्हाला आमच्या वावरामध्ये बघायला मिळाला. त्याच्यामुळं मी खरंच ह्या वर्षी एकदम खुश आहे की मी AI टेक्नॉलॉजीचा वापर केला. आणि शेतकरी मित्रांनो, AI टेक्नॉलॉजी म्हणजे ह्याच्यात तुमची पाण्याची एक तर बचत होणार, दुसरी गोष्ट पुन्हा आणखीन खताची बचत होणार आणि जे लागायचं तुम्हाला खत तेवढंच खत लागणार, तुमचं खत वेस्टेज जाणार नाही ह्याच्यामध्ये. तर पुन्हा आणखीन पाणी कधी द्यायचं, कमी झालंय का जास्त झालंय. आता बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या ठिबक केलंय, पण ठिबक केल्यानंतर तुम्ही पाणी सगळे जर आपण अंदाजे पाणी देतो किंवा आता 2 घंटे चाललंय, 4 घंटे चाललंय, बा झालं एवढं आता रान भिजला असेल, बा झालं. पण खरोखर तुमच्या पिकाला पाणी किती लागतंय ही गोष्ट आपल्याला माहित नाही. मग हे जे आपलं AI टेक्नॉलॉजी आहे
तर ही AI टेक्नॉलॉजी आपल्याला सांगते की बाबा पिकाला आपल्या खरंच पाणी किती गरजेचं आहे. मग जेवढं पाणी लागतंय तेवढंच पाणी द्यायचं. आता मी तर त्याच्या पुढे जाऊन सांगेन की पाण्यामुळं आपलं जे ॲव्हरेज आहे ह्या ॲव्हरेजवर पण परिणाम व्हायला लागलाय. काही जर शेतकरी जर बघितले तर मला असे काही शेतकरी भेटलेले की ते म्हणले मला एका एकरमध्ये पहिल्याच वर्षी एका लावला ऊस तरी पण मला 25-30 टनाच्याच आसपासचं ॲव्हरेज आलं. शेतकरी मित्रांनो, ही आपली धोक्याची घंटा आहे आणि आपण ह्याच्यातून सावरलं पाहिजे किंवा आपल्या जमिनीमध्ये पाणी आपण किती द्यावं होतं. मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगितलं होतं मागच्या वेळेस, पण आज पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो की एक 5 HP ची मोटर एका तासाला किती लिटर पाणी फेकते. तर एक 5 HP ची मोटर एका तासाला 25,000 ते 30,000 लिटर पाणी फेकते. मग जर समजा तुमच्या त्याच कडीपासून तर ह्या इकडच्या खालच्या कडीपर्यंत जर पाणी यायचं असेल एक 300-400 फुटापर्यंत, तर मग तुम्हाला वेळ किती लागतोय माझ्या हिशोबाने तर एक 8 ते 10 घंटे आपल्याला लागायला पाहिजे. तर एक एकर रान भिजवण्यासाठी तसं मोकळं पाणी 8 ते 10 घंटे जर लागत असतील आणि जर आपली 5 HP ची मोटर जर 25-30,000 लिटर पाणी फेकत असेल तर आपल्या जमिनीमध्ये 2.5 लाख ते 3 लाख लिटर आपण आपल्या जमिनीमध्ये पाणी वाया घालवलं होतं. म्हणजे तितकं पाणी आपल्या जमिनीत आपण द्यायला लागलो होतं. मग आपल्या पिकाला खरंच इतकी पाण्याची गरज आहे का? आता हे पीक तर आपलं लहान आहे, ऊस बारीक बारीक आहे, ह्याला आणखीन पाण्याची तितकी खरंच गरज आहे का? आणि आपण काय करायला होतं, त्याला गरज तेवढ्या पाण्याची नाही तरी आपण त्याला जास्त पाणी द्यायला लागलो होतं. मग ह्या गोष्टीचा वापर व्हायला लागला आणि ते जे आपलं पाणी ह्या पाण्यासोबत आपल्या जमिनीमध्ये क्षार हे ते सगळे खाली चालले आणि आपली जमीन नापीक व्हायच्या मार्गावर आहे. मित्रांनो, आपल्या वडिलांनी जशा जमिनी आपल्या हातामध्ये दिल्यात ह्या जर जमिनी आपल्या मुलांच्या हातामध्ये जर द्यायच्या असत्या तर आज आपली काळाची गरज आहे. आपण ठिबक केलं पाहिजे आणि AI टेक्नॉलॉजीचा अवलंब हे केला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, तर तुम्ही नक्कीच पाण्याचं नियोजन करताना आता माझा एवढा व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या थोडंसं लक्षात यायला पाहिजे की आपण खरंच आपल्या जमिनीमध्ये पाणी किती वापरलो. तर शेतकरी मित्रांनो, गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे YouTube चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ताभाऊ दैफळे ह्या नावाचं पेज आहे. ह्या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. मित्रांनो, ऊस थोडा लहान लहान दिसतोय पण ह्याचा आपण जे ठाकून खोडलाय आत्ताच त्याच्यामुळे थोडा लहान दिसायलाय. आणखीन काही दिवसातच तुम्हाला हे ऊस पुन्हा आणखीन चांगला दिसायला चालू होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि दत्ताभाऊ दैफळे ह्या नावाचं हे आपलं पेज आहे ह्याला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. राम राम मित्रांनो.